पाहतोय भोंदू अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपतीये आणि न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुद्धा केली गेली आहे। शेवटच्या काही तासांमध्ये अधिकाधिक माहिती काढण्यावर एसआयटीचा भर पाहायला मिळतोय। दुसरीकडे गेल्या 11 तासांपासून ही चौकशी सुरू आहे आणि 14 दिवसांपासून एसआयटी कडून तपास सुरू आहे। खरातची चौकशी सातत्याने होतीये आणि खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तीच प्रोसेस चालू आहे। आज पोलीस कोठडी संपते आणि थोड्याच वेळात खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। न्यायालयावर हजर करण्यासाठी आता त्याला नेलं जातं। न्यायालयाबाहेर बरीच गर्दी पाहायला मिळते। भोंदू खरातला घेऊन पोलीस न्यायालयामध्ये आलेले आहेत। भोंदू खरातला न्यायालयात आणलं गेलंय। पोलीस कोठडी आज खरातची संपलेली आहे आणि आपण पाहतोय एसआयटी कडून कसून चौकशी खरातची केली गेली आहे। 11 तासांपासून ही चौकशी सुरू होती। गेल्या 14 दिवसांपासून ही चौकशी सुरू होती। भोंदू अशोक खरातला आज न्यायालयामध्ये आणलं गेलेलं आहे आणि तीच ही दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो। आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे आपलं लक्ष असेल। भोंदू खरातची पोलीस कोठडी आज संपतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर अशोक खरातला न्यायालयामध्ये आणलं गेलं तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तगडा बंदोबस्त भोंदू खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जात आहे आणि अधिकाधिक माहिती काढण्याचा एसआयटीचा प्रयत्न होता। आणखी सखोल तपास सुरू आहे। आपण पाहतोय की दिवसेंदिवस म्हणजे जसजसे पुढे दिवस जात आहे तसतशी एक माहिती समोर येते, धक्कादायक माहिती समोर येते, आरोप समोर येत आहेत, पुरावे समोर येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्याकडे आपलं लक्ष असेल।